आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। खरं तर श्रीगोंदा तालुक्यातील शेती म्हटलं तर ऊस, द्राक्ष आणि डाळिंब याकडे झुकलेली दिसते। यामुळे पारंपरिक जी पिकं आहेत याकडे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दुर्लक्ष केलेलं दिसतंय। परंतु श्रीगोंदा शहराजवळील चंद्रकांत आवटी आणि त्यांचा परिवार खरं तर असं वेगळं नियोजन त्यांनी केलेलं आहे। आपण पाहतात की संपूर्ण जांभळ 1.5 एकरामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि सुंदर नियोजन केलेलं आहे। घरच्यांची सर्व साथ त्यांना मिळते आहे। त्याचबरोबर खरं तर कोणती निर्मिती आपण करू शकतो, कोणतेही पीक आपण पिकवू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला लागतं खरं तर मार्केटिंग। आणि ह्या आवटी परिवारानं ते मार्केटिंग त्यांनी कॅप्चर केलेलं आहे। बाहेर देशामध्ये त्यांचा हा माल जातो आहे आणि खरं तर आर्थिकदृष्ट्या शेती कशी परवडते एक चांगलं उदाहरण त्यांनी आपल्याला घालून दिलेलं। माझे नाव अनिल वसंत आवटी, आवटेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। मी आवटेवाडी इथला शेतकरी व लोकप्रतिनिधी नगरसेवक आहे। गेले 7 वर्षापूर्वी आणि जांभळीचा बाग लावायची अशी कल्पना आमच्या बंधूंच्या डोक्यात आली। एका ठिकाणी त्यांनी तो बाग पाहिला, त्या ठिकाणी इकडे असं उत्पन्न मिळालं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला आपल्या शेतात बाग लावायचा। सुरुवातीला जांभळ ह्याला आम्ही अजिबात म्हणजे किंमत देत नव्हतो की बाबा ती जांभळ म्हणजे किरकोळ पीक आहे। परंतु ते लावल्याच्या नंतर बागामध्ये 3 वर्षात 2.5 ते 3 वर्षामध्ये फळं यायला सुरुवात झाली। सुरुवातीला काही झाडांना फळं आली, फळं आल्याच्या नंतर आम्ही ते मार्केटमध्ये विकली। त्यावेळेस पण चांगले पैसे सुरुवात झाली, चांगले पैसे व्हायला। दुसऱ्या वर्षी साधारणतः 40 ते 45 लाख रुपये 1.5 एकरात आमचे झाले आणि आता 3ऱ्या वर्षाला विक्रमी अशी आम्हाला मार्केटची चांगली लाईन, मॉलची चांगली लाईन मिळाली आहे। त्याच्यामुळं आमच्या बागाचं करोड उत्पन्न मिळणार आहे। 1.5 एकरामध्ये आज जर पाहिलं तर जांभळीला मागणी खूप आहे। लोकांना शुगर वगैरे असल्यामुळं, श्रीगोंदा शहराच्या नजीक बाग असल्यामुळं शहरातून लोक आहेत ते बागात डायरेक्ट जांभळे विकत घेण्यासाठी येतात आणि मार्केटमध्ये आम्ही इथं पण किरकोळ माल विक्री करतो आणि बाहेर एक्सपोर्ट साठी पण माल पाठवतो। ही भाडोळी जातीची बाग आहे। ही जांभळ एकदम खाण्यास गोड आणि मांसदार आहे आणि ही प्रत्येक याच्यामध्ये डाळिंब, द्राक्षे हे खूप झालेले आहेत आणि त्याच्यावरती थोडस औषध फवारणी करावं लागते, पण याच्यावरती औषध वगैरे काही फवारणी करावं लागत नाही। हे नैसर्गिक आहे आणि याच्यामुळं खाण्याला, आरोग्याला खूप चांगलं आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त खर्च होत नाही। याला औषध फवारणी वगैरे लागत नाही, मेहनत काही लागत नाही, फक्त तोडणीसाठी थोडस लेबर लागतं 1 महिनाभर तोडायला। त्यामुळे उत्पन्न आणि खर्च कमी आणि कष्ट कमी, त्याच्यामुळे ही बाग आम्ही निवडलेली आहे। त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आम्ही ट्रॅक्टरने थोडीशी मशागत केलेली आहे आणि खत वगैरे, शेणखत वगैरे टाकलेलं आहे, ऊसाची मळी, शेणखत। आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये एक रासायनिक खताचा आम्ही काही वापर केलेला नाही याच्यामध्ये। आता आमचा जो माल जातो हा कॉर्पोरेटला जातो, कारण मधले जे दलाल आहेत, सुरुवातीला आम्ही पहिल्या वर्षी आम्हाला मार्केटिंगचं काही माहित नव्हतं, आम्ही डायरेक्ट मुंबईला वगैरे पाठवायचो, मुंबई, पुणे, तिथून तो आमच्याकडून घेऊन कॉर्पोरेटला, मॉलला वगैरे माल जायचा। आणि आता त्याच्यामुळं आमचा जो फायदा झाला की मधला जो गॅप आहे, मधले जे व्यापारी आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट आमच्याकडून निघून गेलेले आणि आम्हाला त्याचा मोबदला डायरेक्ट ग्राहकाकडून शेतकऱ्याला मिळत आहे आणि त्याचा आम्हाला फायदा होत आहे। मी चंद्रकांत वसंत आवटी, आम्ही कुटुंबाने हा बाग 8 वर्षापूर्वी, साधारणतः 7.5 ते 8 वर्षापूर्वी लावण्याचं नियोजन केलं। ज्यावेळेस आम्ही ठरवलं की जांभळाच्या क्षेत्रामध्ये जायचं, आमच्याकडे पहिले द्राक्षे, आंबा आहे, पण असं विचार केला की वेगळं काहीतरी जे मार्केटमध्ये विकलं जातं त्याचा विचार करून आम्ही जांभळ लावण्याचा विचार करून लावले। जांभळे लावल्याच नंतर लोकांनी नाव ठेवण्याचा प्रयत्न भरपूर केला की बा हे जांभूळ हे आपल्या शेतकऱ्याच्या बांधावरच पीक आहे। पण ज्या गोष्टी विचार करून मार्केट पाहिलं होतं, बाहेर एक बाग पाहिला होता, त्याच्यानुसार आम्ही हे नियोजन केलं। पण 2 ते 2.5 वर्षात त्याचं उत्पन्न चालू झालं
उत्पन्न चालू झालं पहिल्या वर्षी आम्हाला एक 5-7 टनाचा माल निघाला बाजाराला. त्यानंतर थोडं खाण्याचं पीक असल्यामुळे ह्याला लोकांची वर्दळ जास्त होती. ह्याला टोटली 1.5 एकराला आम्ही कंपाऊंड केलं आणि 3-4 वर्षामध्ये अशा पद्धतीने परिवर्तन केलं की बा 30-35 टनापर्यंत मार्केट गेले, वेट निघालं तेवढं. पण नंतर असं लक्षात आलं की बा मार्केटिंग करताना आपण जे पिकवतो आपल्यापेक्षा जास्त उत्पन्न दलाल व्यापाऱ्यांना भेटू राहिले. मग थोडं त्याचं सर्चिंग, मार्केटिंग ऑनलाईन पद्धतीने, त्यामध्ये मध्यंतरी कोविड आलं. कोविड मध्ये थोडं मॉल म्हणजे डायरेक्टली कस्टमरशी कनेक्टिव्हिटी व्हायला लागलं मार्केट बंद असल्यामुळे. नंतर थोडं सर्चिंग करता करता मी गेल्या वर्षी मार्च मध्ये झोमॅटो आणि स्विगी ह्या कंपनीशी टच झालं नॅशनल लेवलला. 1-2-3 चांगल्या मित्रांचं सहकार्य लागलं आणि त्यांच्याशी माझं टाईप झालं. आता सध्या मार्केट मध्ये जो रेट आहे त्याच्या डबल रेट मध्ये मी आज त्यांच्याशी ट्रिपल रेट मध्ये आज मी अमेझॉन सारख्या कंपनी, झोमॅटो सारख्या कंपनीशी, बऱ्याचशा कॉर्पोरेट मधल्या चांगल्या कंपन्यांशी काम करत आहे. ह्याच्यामध्ये माझं प्रॉफिट बी वाढलं आहे. माझ्या मते आज मी ह्या प्लॉट मध्ये 1 ते 1.5 कोटी रुपये कमवू शकतो. फक्त ह्याला जे जोपासना आहे तो आमच्या साऱ्या कुटुंबाचं लक्ष असल्यामुळे ह्या बागामध्ये आम्ही उत्पन्न घेऊ शकलो आहे. आणि ह्याच्यामध्ये उत्पन्न घेताना बाकी पिकांपेक्षा कमी खर्च, जास्त उत्पन्न आणि नियोजन लागतं, दुसरं काही नाही. एकदम चांगल्या पद्धतीने उत्पन्न आहे आमच्या यामध्ये. आणि ह्यामध्ये 2 ते 3 वर्षाने आंतरपिकं बी घेतले आहेत. बाकीच्या पिकापेक्षा पाणी बी कमी लागतं. फक्त अंगावर माल असताना 1 ते 2 महिने जास्त प्रमाणात पाणी लागतं. म्हणजे पाण्याचं प्रमाण हे त्या जोपर्यंत माल लागत नाही तोपर्यंत पाणी लागत नाही. जर ह्या 6-6 महिने पाणी नाही दिलं तरी चालतं, पण जमिनीच्या पोतनुसार. असं लोकांना, तरुण वर्गाचं असं मत आहे की शेतीत काही परवडत नाही. पण आता असं पाहिलं तर आमचा व्यवसाय आहेत, जे माझे शोरूम आहेत, बाकीचे व्यवसाय आहेत, बंधुनगर शेवक येतं. पण आम्ही जितकं उत्पन्न व्यापार लाईन मध्ये घेतो तेवढंच उत्पन्न शेतीमध्ये घेतो. तर हे जाऊन सांगणं मला आहे की बा शेती परवडत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. शेती त्या पद्धतीने केली पाहिजे जे मार्केटमध्ये विकलं जातं आणि आपल्याला मार्केटिंग करता येतं. ह्या पद्धतीने तरुण वर्गाने त्या पद्धतीने पूर्ण नियोजन केलं तर आपण चांगल्या प्रकारे शेती हे सर्व व्यवसायाला भारी पडू शकते. मी आता याच्यामध्ये नवीन एक नियोजन करत आहे. लिचीची लागवड करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. की वातावरणचं आता सर्चिंग करतो मी. पाटणामध्ये माझ्याकडे जाऊन आलो, कारण की पाटणा आणि बांगलादेश ह्या बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, बांगलादेशमध्ये ही लिची लागवड केली जाते आणि आपल्या साईडला कोणी लावत नाही. पण मी पाटणामधलं जे टेम्परेचर पाहिलं आणि आपलं टेम्परेचर मॅच व्हायचे आहेत. आता तो एक माझा प्रयोग आहे, पाहू काय होतंय ते. त्यामध्ये कृषी विभागात आपला काय सहकार्य लागतं किंवा अजिबात नाही. कृषी विभागाला मी कित्येक वेळेस संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलंही काही नाही, अजिबात कोणतंही नाही. उलटी कृषी विभागाच्या लोकांना मी सांगितल्याच्या नंतर कृषी विभागाने जेवढं त्यांना आतुरता पाहिजे काय करावं काय नाही तर ते अजिबात लागत नाही. तर ते एक व्यक्ती आहे पालघरमध्ये, थोडा गायडन्स करतो तो. त्या व्यक्ती कृषी विभागामध्ये आहे, फक्त त्यांचं लागवड करण्यापुरतीच गायडन्स आहे. पण चांगल्यापैकी तो एक कृषी विभाग आपल्या तालुक्या लेवलला या जिल्हा लेवलला कोणीच कसलीही कोणतंही गायडन्स करत नाही. फिजिकली आम्ही काम करतो आणि आम्हाला आलेल्या अनुभवानुसार आम्ही पुढे चाललो. जसं द्राक्षावर कोणतं डॉक्टर ठेवला जातो एखाद्या डाळिंबाच्या बागावर, तसं ह्याच्यावर कोणताही प्रयोग केलेला डॉक्टर नाहीये. जर ऑलरेडी कुणाला आम्ही विचारलं तर ते सांगू शकत नाहीत. पण आम्ही जे मार्केटमध्ये पाहतोय, जे करतोय त्यानुसार आणि आम्ही ग्राउंड लेवलला भागामध्ये काम करतोय. काही अडचणी येतात त्या आमच्या पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करतो. तसं पाहिलं तर महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी भरपूर योगदान पवार साहेबांनी दिलेलं होतं. त्यानंतर आजच्या परिस्थितीमध्ये कृषी विभाग फक्त नावापुरतं राहिलेलं आहे. कोणतंही नियोजन कृषी विभाग नाही. आपल्या तालुक्या लेवलला पाहिलं तर स्वतः कृषी विभागाला बसायलाच ऑफिस नाही. तर त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे. आणि माझं बी मत आहे की आज नवीन तरुण पिढी आहे, शिकलेली सुशिक्षित आहे, तर स्वतः विचार करून आपण स्वतः शेतीकडे वळताना स्वतःच्या हिमतीवर केलं पाहिजे. आणि जर ह्यांच्या कुबड्या लावून जर करायचं म्हणजे शेती होऊ शकत नाही. नक्की शेतकरी वर्ग याकडे लक्ष देईल आणि या पद्धतीनं नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून चांगलं आर्थिक उत्पन्न
यातून नक्कीच मिळेल हीच अपेक्षा. श्रीगोंदा साळवेसह दत्ता जगताप, द टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.